आज महात्मा फुलेंची जयंती आहे। त्यांना वंदन करून बुलेटिनची सुरुवात आपण करूया। आणि महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील पोहोचलेले आहेत। लोकसभा निवडणुकांची धामधूम आहे, प्रचार सुरू आहे, विविध ठिकाणी प्रचार सभांचं आयोजन केलं जात आहे आणि आज महात्मा फुलेंची जयंती आहे। त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात अजित पवार पोहोचलेत। सोबतच चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित आहेत। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त एका विशेष उपक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारानं आज पुणेकरांसाठी 1000 किलो मिसळही बनवली जाते। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, फुलेवाड्यात कशा कार्यक्रमांचं कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि सध्या अजित पवार पोहोचल्याचं आपण पाहतोय। जर्दा आज दिवसभर महात्मा फुलेंना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी पुण्यातील गंजपेठेमध्ये जो महात्मा फुलेंचा वाडा आहे तिथे लोकांचा राबता राहणार आहे। आज सकाळपासूनच लोक या ठिकाणी गर्दी करतायत आणि अर्थातच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे देखील महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि त्यांच्या नंतर थोड्या वेळामध्ये महाविकास आघाडीचे जे पुण्यातले उमेदवार आहेत सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे हे देखील थोड्या वेळात इथं पोहोचणार। मंदार, अजित पवार बोलतात त्यामुळे मी थोडंसं थांबवते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।